आजचा व्हिडिओ खास नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी असणार आहे. ज्यांना मटन, चिकन, अंडी, मासे हे सगळं आवडतं ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर त्यांनी आवर्जून बघा आणि तो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर इथं मी आहे ना अर्धा KGच्या वरती म्हणजे पाऊण KG इथं मटण घेतले आणि फ्रेश मटण आहे, आत्ताच आणले, तुम्ही बघू शकताय. आणि आता ह्याची मी भाजी बनवणार आहे, फ्राय बनवणार आहे आणि मिठाचा रस्सासुद्धा बनवणार आहे. तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता ना हे मटण आपल्याला शिजायला घालायचं आहे. त्यासाठी इथं मी कुकर ठेवला आहे, हे बघू शकताय. कुकर गरम झाला आहे आणि फोडणीला घालण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते. इथं मी घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट, घरी बनवलेली आहे, आत्ताच जस्ट ताजी आणि फ्रेश बनवली. इथं कांदा घेतलेला आहे, 2 कांदे छोटे छोटे कापून घेतलेले आहेत. इथं ओलं खोबरं खिसून घेतलं आहे आणि इथं कोथिंबीर भरपूर सारी चिरून घेतली आहे. तर मिठाचं मटण शिजवण्यासाठी आपल्याला हे एवढंच साहित्य लागणार आहे आणि मीठ आणि हळदसुद्धा लागणार आहे. तर मीठ आणि हळद अगोदर आपण मटणाला लावून घेऊया, तोपर्यंत इकडं आपला कुकर पण तापतोय. तर आता ह्या मटणमध्ये आपण मीठ टाकणार आहे. थोडं जास्त मीठ टाकायचं, कारण मिठाचं मटण बनवायचं असलं की मीठ जास्त लागतं. आणि हळदसुद्धा टाकणार आहे. हळद पण आपल्याला भरपूर वापरायची, जवळजवळ इथं मी 2-3 चमचे हळद वापरते. 2 आणि 3 चमचे हळद वापरली. मीठ हळद लावून हे आता हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. सगळ्या मटणला छान मीठ आणि हळद लागलं पाहिजे, म्हणजे छान मुरतंय. जोपर्यंत आपली फोडणी होत नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे मी मटणला हळद मीठ लावून घेतले. कुकर छान गरम झालाय. आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते. तेल आपल्याला फोडणीसाठी 2 पळी टाकायचे. लगेच आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा फोडणीला. कांदा चांगला आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा आता चांगला मऊ पडलाय. आता त्याच्यामध्येच मी भरपूर सारी आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहे. हे पण आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं पण टाकते किसलेलं, आणि परत आपल्याला हे चांगलं आता तेलामध्ये ओलं खोबरं पण परतून घ्यायचं. लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकते आणि परत हे आपल्याला असं परतून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला छान परतून घ्यायच्या. तर आता सगळं छान फ्राय झालंय. मटण पण आपलं छान मस्तपैकी मॅरिनेट झालंय. आता हे सगळं मटण मी त्याच्यामध्ये टाकते आणि चांगलं एकजीव करते आता ह्याच्यामध्ये. तर आता इथं मटणसाठी मी ना कढईमध्ये गरम पाणी पण ठेवले. आपण मटण शिजण्यासाठी इथं गरम पाण्याचा वापर करणार आहे. तर आता आपण ह्या कुकरवरती ना अशी कढई झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये वरती मी पाणी ठेवले, म्हणजे खाली जे कुकरमध्ये मटण आहे ना ते जळणार सुद्धा नाही. त्याला आपोआप मनाने पाणी सुटेल आणि वरचं पाणीसुद्धा छानपैकी असं गरम होईल. हे पाणी गरम झाल्यानंतर आपण मटणमध्ये हे पाणी टाकणार आहोत शिजण्यासाठी. तर आता 5 मिनटं असंच आहे ना मटण आता बारीक गॅसवरती ठेवते, म्हणजे त्याला छान पाणी सुटेल. आता मटणच्या वाटणासाठी, म्हणजे जे वाटणासाठी साहित्य लागतं ना त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. इथं भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे. हे 2 कांदे मी ना गॅसवरती भाजून घेतलेत. इथं मी खोबरं 1 वाटी वाळलं खोबरं हे सुद्धा 1 वाटी खोबरं मी भाजून घेतले. थोडंसं हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे, थोड्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, कारण ह्याने जरा टेस्ट तिखट पण येते आणि चवीला पण छान लागतं. आलं घेतलेलं आहे, इथे लसूण घेतलेला आहे आणि भरपूर सारा फुटाणं घेतलेलं आहे. तर एवढं सगळं मी आता मिक्सरमध्ये ना बारीक करून घेणार आहे. एकदम बारीक फाईन पेस्ट करायची आपल्याला ह्याची. हे सगळं आता मिक्सरमध्ये मी एकदम बारीक करून घेते. तर वाटण झाले. अशा प्रकारे आपल्याला एकदम फाईन वाटण करून घ्यायचं आहे.
हे आपण फ्रायसाठी पण वापरणार आहे आणि रशासाठी पण वापरणार आहे. तर आता आपण आहे ना ही कढई काढून बघूया, म्हणजे जे झाकण ठेवले ते काढून बघूया मटणला पाणी सुटलंय की नाही. तर आता बघू शकताय मटणला खदखदून असं पाणी सुटलेलं आहे. आता परत आपण चमच्याने हे एकत्र करणार आहे मटण. आणि आता लगेच या मटणमध्ये मी ना गरम पाणी झालेलं ओतणार आहे. तर आता मटण शिजण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी मी घातले कुकरमध्ये. अजून थोडं लागेल. आणि आता आपण ह्याला झाकण लावून ह्याच्या जवळजवळ 3 ते 4 शिटी काढून घेणार आहे. तर आता कुकर थंड झालाय. आता आपण झाकण उघडून बघूया मटण शिजलंय की नाही हे बघू शकताय. मटण खूप छान प्रकारे शिजले, दाखवते मी तुम्हाला. आणि अळणी रस्सा पण आपला तयार झालाय. हे बघा मस्त शिजले. आता यातलं मी मिठाचं थोडंफार काढून ठेवते, रस्सा पण आणि थोडं मिठाचं पण, जेणेकरून आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील ना तर ते त्यांच्यासाठी उपयोगी पडतं, तिखट वगैरे लागलं तर. आता मी हे थोड्याच प्रमाणामध्ये मिठाचं काढून ठेवलेलं आहे. आता आपण फ्राय करूया. मी फ्राय दाखवते कसा बनवतात. तर आता कढई छान गरम झाली आहे. आता त्याच्यामध्ये मी फ्राय करण्यासाठी तेल टाकते 2 चमचे. इथे मी 2 चमचे तेल वापरले फ्रायला. त्याच्यानंतर मग मी थोडासा मटन मसाला वापरते. इथं मी 2 चमचे. गोडा मसाला वापरणार आहे मी 1 चमचा. आणि हा जो घरचा मसाला आहे ना हा खूप तिखट झणझणीत आहे, तर हा 1च चमचा वापरणार आहे. आता हे मसाले चांगले आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये. गॅसची फ्लेम कमी केली आहे जेणेकरून मसाले जळू नये. आणि आता ना जे वाटण घेतलं होतं ना हे बघू शकताय, ह्यातलं आपल्याला निम्म वाटण फ्रायमध्ये घालायचंय. आता हे मसाला पण मी आता चांगला तळून घेते तेलामध्ये. आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला शिजलेलं मटण टाकायचंय फ्राय करण्यासाठी. आता हे आपल्याला चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम थोडी वाढवली मी. आता चवीनुसार मीठ टाकते मी फ्रायमध्ये. तर आपला फ्राय आहे ना आता रेडी झालाय. खूप छान दिसतोय. चला आता मी तुम्हाला रस्सा दाखवते. मी रस्सा कशा प्रकारे करते. तर आता रस्सा बनवण्यासाठी इथं मी एक पातेलं ठेवले. पुन्हा आपल्याला पातेल्यामध्ये तेल टाकायचे 2 चमचे. तर इथं मी 2 चमचे तेल वापरले. तेल छान आता गरम होऊ देऊ आपण. तर इथं मी आहे ना मीठ घेतलंय, गोडा मसाला घेतलाय, इथं मी मटन मसाला घेतलाय आणि हा घरचा मसाला आहे. कलर बघू शकताय घरच्या मसाल्याचा. इतका सुंदर झाला आणि इतका तिखट झणझणीत आणि टेस्टी झालाय घरचा मसाला. खूप छान भाजी होती. आता तुम्हाला दिसेलच. चला आता तेल गरम झाले. तेलामध्ये हे सगळे मसाले सोडूया आपण. आणि तेलामध्ये मसाले टाकले लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं.
तर आता सगळे मसाले आपल्याला ह्या वाटलेल्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. मसाला चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. जर खाली लागायला लागलं तर गॅसची फ्लेम वाढवते मी. खाली लागायला लागलं तर आपण जो मिठाचा रस्सा आहे ना, हा जो मिठाचा रस्सा आहे 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आणि चांगलं असं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे परतून घ्यायचं. तर आता बघू शकताय बाजूने चांगलं तेल सुटले. आता हा जो मिठाचा रस्सा आहे ना, आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता आपल्याला आहे ना जेवढा रस्सा हवा आहे तेवढा रस्सा आपण आता वाढवायचा ह्याच्यामध्ये. तर मी अजून पाणी घालते त्याच्यामध्ये. पाणी अजून लागणार आहे आणि गरम पाणीच ओतायचं आहे भाजीमध्ये. थंड पाणी ओतलं की तरी चालली जाते, म्हणून आपण गरम पाणीच घालणार आहे. तर एवढा इनफ आहे आपल्याला आता रस्सा. आता ह्याला चांगला कड येऊ देणार आहे. 2-3 उकळी काढून घेणार आहे ह्याच्या आणि एकदम बारीक गॅसवरती आता तरी येईपर्यंत आपल्याला हे ठेवायचे. तर आता मटणच्या भाजीला छान उकळी फुटली आहे. अशीच आपल्याला उकळी काढून घ्यायची एक. गॅसची फ्लेम मी लो करून आहे ना आता चांगली उकळी काढून घेतली आहे आणि आता ह्याला चांगली तरी येईपर्यंत आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे. तरी बाजूबाजूने तरी आली. दाखवू का? हे बघू शकताय कसली तरी आली, खतरनाक मस्त तरी आली. घरचा मसालाच खूप छान झालाय, मस्त बनवलाय ह्या वेळेस मी मसाला. आता पूर्ण भाजीचा लुक आहे ना, भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर झाली आपली छान अशी भाजी, तरीदार मस्त अशी तरी आली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही मटनची रेसिपी मला नक्की सांगा. तुम्हाला दाखवू का तरी किती छान आली आहे? हे बघू शकता, ही सगळी तरी आहे. हे बघा, हे बघा तरी मस्त झाली मटनची भाजी. तर कशी वाटली तुम्हाला मटनची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच माझ्या नवीन चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा.